मुंबईतील मातोश्री बँड्रा परिसरामध्ये आणि आसपासच्या पूर्व पश्चिम परिसरामध्ये सध्या दोन बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे। एकतर अमित शाह यांचे लावलेले बॅनर, दुसरं म्हणजे आशिष शेलार यांच्या विरोधात आता अखिल चित्रे यांनी सर्वत्र बॅनर लावलेले आहेत। शिवसेना राज्य संघटनेकडून हे बॅनर लावलेले आहेत आणि आशिष शेलार यांचा कार्टून इमेज जी आहे ती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि AI टूलचा वापर करून त्यांची कार्टून इमेज या ठिकाणी वापरण्यात आली आहे। कॉमन मॅन आपल्याला दिसतोय आणि जो आशय या बॅनरवर आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। यामध्ये बाताशीष शेलार अशी पदवी जी आहे ती आशिष शेलार यांना दिलेली आहे। अहो बाताशीष शेलार, मुंबईकरांनी सत्तेचं दार उघडून दिलं नव्हतं, तुम्ही लाताडून आत शिरलात आणि आता पहिल्याच पावसात मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमचं तोंड माईकमध्ये, अशा स्वरूपाचा टोला शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे नेते अखिल चित्रे यांच्याकडून भाजपचे मंत्री आशिष शेलार यांना लगावण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की RK लक्ष्मण यांचा कॉमन मॅन जो आहे तो कशा पद्धतीने पहिल्या पावसामध्ये सफर झाला त्याची सुद्धा दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसतात। आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या काळातच मुंबई महापालिकेने पावसाळी हाती घेतलेल्या प्रकल्पाची श्वेतपत्रिका सादर करावी अशी मागणी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नगर विकास विभाग जे एकनाथ शिंदेंकडे त्यांच्याकडे केली होती। यासोबतच मिठी नदीच्या परिसरात केलेला गाळ काढण्याच्या कामाचा आढावा देण्याची त्यांनी मागणी केली होती। याबद्दल चौकशी सुद्धा क्राईम ब्रांचकडून सुरू आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांची पत्रकार परिषद परवा झाली आणि यानंतर आज आपण पाहतोय की सकाळपासूनच त्यांचे जे बॅनर आहेत ते बँड्रा परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत। ठिकठिकाणी असे बॅनर या संपूर्ण बँड्रा परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि प्रश्न विचारला जातोय। एकीकडे आपण पाहतोय की वर्षा गायकवाड यांचे देखील बॅनर बँड्रामध्ये लागलेले आहेत आणि त्यांना आउटस्टँडिंग पार्लमेंटरी परफॉर्मन्ससाठी जो संसद रत्न मिळाला आहे त्यासाठी त्यांचे बॅनर ठिकठिकाणी लावणे, तर दुसरीकडे बाजूला आशिष शेलार यांच्या विरोधातले जे बॅनर आहेत ते सुद्धा झळकताना पाहायला मिळतात। एकंदरीतच आपण पाहिलं तर मुंबईमध्ये जिथे बँड्रा परिसरामध्ये सगळ्यात जास्त सेलिब्रिटी राहतात, स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा राहतात, या परिसरात सध्या राजकारण रंगतंय असं बोललं जात आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।